संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट होत आहेत। प्राथमिक कलानुसार भारतीय जनता पक्ष हा दिल्लीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर आम आदमी पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे। काँग्रेसला मात्र या निवडणुकीमध्ये भोपळा देखील फोडता आलेला नाहीये। तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतंय। 1993 नंतर दिल्लीमध्ये आता भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करण्यामध्ये यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतंय, तर आम आदमी पक्षाला दिल्लीच्या आम आदमीनं आता नाकारल्याचं पाहायला मिळत आहे। अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण विद्यमान सरकार दिल्लीमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचं होतं, मात्र आता भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। दिल्लीतील विविध भाजपच्या कार्यालयाच्या समोर परिसरातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आता जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे होतं, मात्र तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाला मोठं यश येतंय। दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला नाकारलेलं आहे। तर महत्त्वाची अपडेट या निवडणुकीच्या निकालासंदर्भात ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलतंय। दिल्लीचं तख्त आता भाजपकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय। 45 जागांवर आघाडी ही भारतीय जनता पक्षानं घेतलेली आहे, तर आम आदमी पक्षानं 25 जागांवर आघाडी घेतली, तर काँग्रेसला मात्र भोपळा देखील फोडता आलेला नाहीये। त्यामुळे आता दिल्लीचं तख्त हे भारतीय जनता पक्षाकडे जात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत काँग्रेसला हा मोठा धक्का आहे आणि आम आदमी पक्षाची देखील यंदा पिछेहाट झालेली आहे। महत्त्वाची अपडेट दिल्ली निवडणुकीच्या निकालासंदर्भातली आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या निवडणुका असतील, हरियाणाच्या निवडणुका असतील, भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीनं जादू महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये चाललेली होती, तशीच जादू दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण स्पष्टपणे बहुमत हे भारतीय जनता पक्षाला आता दिल्लीमध्ये येत असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत आता मुख्यमंत्री कोण केला जाईल याचं चित्र देखील उद्यापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासारखाचा पॅटर्न दिल्लीमध्ये असू शकतो, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा पॅटर्न देखील दिल्लीमध्ये असू शकतो, कारण एक हाती सत्ता आता भारतीय जनता पक्षाची दिल्लीमध्ये येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आणि आता जवळपास हे चित्र स्पष्ट झालं। 45 जागांवर आघाडी भारतीय जनता पक्षानं घेतलेली आहे। 25 जागा म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्ष आहे। तर या एकंदरीत निवडणुकीच्या निकालासंदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी आपले काही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत। भागवत कराड आहेत, भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीनं प्रभारी म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलेलं होतं ते भागवत कराड आपल्याशी जोडले जात आहेत। पुढचे आपले मान्यवर पाहुणे आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील। मी पहिल्यांदा हेमलता पाटील तुमच्याकडे जातो, कारण भारतीय जनता पक्षाचा विजय दिल्लीमध्ये होत असल्याचं चित्र आता जवळपास स्पष्ट होतंय आणि काँग्रेसची मोठी हार होते, कारण काँग्रेसला एकही जागा या निवडणुकीमध्ये मिळत नाहीये। काय तुम्ही पराभव मान्य करता आहात? अतिशय गंभीरपणे या पराभवाचं विश्लेषण करणं हे गरजेचं आहे। काँग्रेसला संघटनात्मक ताकद आणि ग्राउंड लेवलला जी ताकद होती पूर्वी पक्षाची, सेवा दलाच्या माध्यमातून असेल किंवा विविध सेलच्या माध्यमातून असेल, तर त्या पद्धतीने ग्राउंड वर्किंग काँग्रेसला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा वोट शेअर वाढवण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न करणं गरजेचं आहे। सदरचा जो दिल्लीमध्ये पराभव झालाय, एकेकाळी आपण शीला दीक्षितांची कारकीर्द बघितली, पोल्युशनच्या प्रश्नावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून एक भक्कम स्थिर सरकार त्यांनी दिल्लीला दिलं होतं आणि अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी झाली होती। असं असताना काँग्रेसची एवढ्या मोठ्या पद्धतीने पिछेहाट होणं हे मला असं वाटतं की खूप चिंताजनक गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने संघटनात्मक लेवलला शेवटच्या थरापर्यंत पोहोचणं आणि वर्किंग चांगल्या पद्धतीने करणं हे काँग्रेस समोर फार मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेस यापुढे संघटनेमध्ये बदल करेल अशी एक अपेक्षा व्यक्त करते। अगदी हेमलताजी, एकंदरीतच तुम्ही काँग्रेस पक्ष कुठं कमी पडला
या संदर्भात हे विश्लेषण तुम्ही केलेलं आहे। लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर देखील आपल्याशी जोडले जात आहेत, ते देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि भागवत कराड देखील आपल्यासोबत आहे। भागवत सर, मी तुमच्याकडे येतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक प्रभारी म्हणून तुम्ही काम पाहिलेलं होतं आणि मोठं यश भारतीय जनता पक्षाला दिल्लीमध्ये येत असल्याचं पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 वर्षापासूनची भारतीय जनता पक्षाची जी महत्त्वाकांक्षा होती, राजधानी दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण होतं। एकंदरीत आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय, मात्र कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा भारतीय जनता पक्षानं केलेली आहे? भारतीय जनता पार्टीला 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्ता मिळतेय ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे। एकंदरीत आपण याचं विश्लेषण जर केलं तर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या तऱ्हेने वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकार आल्यानंतर विकास होतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे मोदी साहेबांबद्दल लोकांना गॅरंटी वाटते, विश्वास वाटतो, हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना आणि संघटनात्मक काम, यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाई असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी असतील, यांच्या माध्यमातून 70 विधानसभावर चांगलं लक्ष केंद्रित केलं होतं। प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा सातत्यानं प्रचारात होते आणि त्याचबरोबर नियोजन करत असताना बूथ नियोजन असू द्या, वेगवेगळ्या विधानसभेचं डिस्ट्रिक्ट लेवलचं नियोजन असू द्या, पण विशेष म्हणजे 18 प्रांतीय लोकांची निवड करून तिथं त्या मतदारांची जबाबदारी दिली होती। त्यातलीच एक मला जबाबदारी दिली होती, मराठी मतदार म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ 2.5 लाख मतदारांची यादी आमच्याकडे दिली होती आणि त्यांच्यावर आम्ही नियोजन केलं होतं। अगदी लोकसभेचे मराठी मतदारांचा प्रमुख कोण, त्यांचा सहसंयोजक कोण, 14 आमचे संघटनात्मक जिल्हे आहेत त्याचा प्रमुख कोण, त्याचा सहसंयोजक कोण, विधानसभेचा प्रमुख कोण, असं सूक्ष्म नियोजन करून आम्ही बूथपर्यंत पोहोचलो होतो। 17 दिवसापासून आम्ही याच्यावर काम करत होतो, विशेषतः या मराठी प्रकोष्ठावर मी काम करत होतो। आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 3 दिवस तिथं प्रचारामध्ये होते। जिथं जिथं मराठी माणूस होता तिथं तिथं आम्ही संमेलन आयोजित केलं, त्यांच्या भेटी करून दिल्या आणि त्यांनी एका मोठ्या संमेलनामध्ये जिथं 3000च्या आसपास मराठी माणसांना आम्ही जमवलं होतं, त्यांनी सांगितलं की मराठी माणसांच्या दिल्लीतल्या सर्व मागण्या मी मान्य करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी असावा अशी काही लोकांनी मागणी केली, ती सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे। तर एकंदरीत मला असं म्हणायचं, तिसरा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे म्हणजे आपवरती असलेला अविश्वास। त्यांनी भ्रष्टाचार करणार नाही असं 2013ला सांगितलं होतं, पण भ्रष्टाचारामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि काही त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले। त्याही पेक्षा मी सरकारी बंगला वापरणार नाही, सरकारी गाडी वापरणार नाही, जे अण्णा हजारी बरोबर लोकपालच्या काळामध्ये ज्यांनी आंदोलन केलं होतं तेच केजरीवाल स्वतः उमेदवार बनले आणि नंतर भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये ते बुडून गेले। एकंदरीत मोदी साहेबांची गॅरंटी, मोदी साहेबांवरचा विश्वास, जनतेचा भारतीय जनता पार्टीचा विश्वास, संघटनात्मक काम आणि केजरीवालाबद्दल अविश्वास, कुठल्या प्रकारचं न केलेलं काम। मी स्वतः दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरलो, म्हणजे मी म्हणेन मी संभाजीनगरचा आहे, संभाजीनगरचे रस्ते दिल्लीपेक्षा कितीतरी पटीने चांगले, कितीतरी पटीने चांगले। म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे, यमुना नदीला तिथं यमुना नदीमध्ये गंदगी आहे सगळी। यमुना नदीमध्ये जे 65 त्यांचे STP आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, त्याचं पाणी तिथं ट्रीटमेंट नाही दिली जात, ते पाणी सगळं नदीत जातं। आणि त्यांनी शेवटच्या 2 दिवस अगोदर सांगितलं की हरियाणाच्या लोकांनी सर्व गंदगी आमच्या नदीत सोडली, म्हणजे भाजपने सोडली असा आरोप केला, तो चुकीचा आरोप होता। म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत। एकंदरीत भारतीय जनता पार्टीवरती जनतेने जो विश्वास दाखवला त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि जसं देशामध्ये मोदी साहेबांच्या विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। मात्र यावेळेला या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख जोडले गेलेले आहेत। आपचे प्रवक्ता धनंजय शिंदे देखील आपल्यासोबत आहे। धनंजय शिंदेजी, आपण मगासपासून ऐकता आहात की भागवत कराड यांनी स्वतः सांगितलं की दिल्लीमधल्या जनतेनं भाजपला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, मात्र आपनं त्या ठिकाणी कामच केलं नाही असा जो गंभीर आरोप ते आपल्यावरती करतायत, त्यावरती तुमच्याकडे उत्तर आहे का? दिल्लीकरांनी तुम्हाला नाकारलंय का आणि त्यामुळेच आजचा हा निकाल पाहायला मिळतोय का? सर्वप्रथम
भाजपला जी मतं मिळाली आणि आम आदमी पक्षाला जी उमेदवारांना मतं मिळत हा. आहे 5%चाच फरक आहे. बर त्यामुळे IPL 2020ची मॅच ज्याप्रमाणे शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच फिरू शकते, त्याप्रमाणे शेवटच्या फेरीपर्यंत आपण थांबलं पाहिजे असं मी अगदी जबाबदारीने पण बोलतोय. बहुमताच्या आकड्याकडे सुरू असलेली असं मी वाटचाल अगदी आपल्याला टॅलीमध्ये असं वाचायला मी मिळते. अगदी जबाबदारीने बोलतोय, कारण शेवटची फेरीपर्यंत आपण थांबणार आहोत आणि तशा पद्धतीने आम आदमी पक्षाचा काउंटिंगमध्ये प्रक्रियेमध्ये असणारा कार्यकर्ता आणि उमेदवार शेवटच्या फेरीपर्यंत तिकडनं हलणार नाहीये. आम्हाला खात्री आहे, आम्ही सकारात्मक विचार करतोय. परंतु म्हणतात ना की गुडघ्याला बाशिंग बांधून एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे व्यक्त होते, कराड साहेब खूप वरिष्ठ आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी जी काही आता मांडणी केली ही अर्धवट माहितीच्या आधारे आहे असं मी अगदी जबाबदारीने सांगेन. बरं. तुम्हाला कल्पना आहे की दिल्लीमधली कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र सरकारची आहे. दिल्लीमध्ये लँड कोणाच्या अंडर येते? केंद्र सरकारच्या येते. गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीतल्या लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यावरती खोटे आरोप करून त्यांना यांनी तुरुंगात टाकलं, उपमुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, आरोग्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, आम आदमी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं आणि LG किंवा उपराज्यपाल जे आहेत त्यांना अधिकार आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला राज्यकारभार करून दिला नाही. आणि म्हणून कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिलीच गोष्ट नाही, पण असेल- यात भाजपचा फायदा काय होता तर धनंजयजी? ऐका ना, ऐका नाही तर आम आदमी पक्षाने शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, महिला सबलीकरण, महिला सन्मान या क्षेत्रामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम 21व्या तत्वानुसार जे काय सांगतं की या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाला, प्रत्येक लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं. आज यांच्या मंत्र्यांची पोरं कुठे आहेत? केंद्रीय मंत्र्यांची, आमदारांची, खासदारांची पोरं कुठे आहेत? अमेरिकेला शिकतायत. आणि गरीबाच्या पोरांनी कुठे शिकायचं? दलित असो, आदिवासी असो, कुठच्याही अल्पसंख्याक असो, त्यांना शिक्षणाची दारं दिल्ली सरकारने शिक्षणाच्या मॉडेलच्या माध्यमातून उभं केलं. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. याच्या अगोदरच्या टर्ममध्ये ते भारत भेटीवर आले होते सहकुटुंब. त्यांच्या पत्नीने सांगितलं की मला मोदीजींच्या कार्यक्रमाला जायचं नाहीये, मला अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतलं जे शिक्षणाचं मॉडेल उभं केलेलं आहे तिथे मला जायचंय. लॅन्सेट हे आरोग्य क्षेत्रातलं अत्यंत प्रतिष्ठित जर्नल असं मानलं जातं. दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल लॅन्सेटने त्याची दखल घेतली आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य मॉडेलची स्तुती केलेली आहे. दिल्लीमध्ये 75% लोकांना मोफत वीज मिळते, दिल्लीत पाणी मोफत आहे, दिल्लीत महिलांना बस प्रवास मोफत आहे. एवढं सगळं करून सुद्धा आज मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये 2014 मध्ये देशाच्या डोक्यावरती 50 लाख कोटींचं कर्ज होतं. 5 वर्षामध्ये 5 पट म्हणजे 2.5 लाख, 2,56,00,000 कोटी, 2.5 लाख कोटींचं कर्ज देशावरती झालेलं आहे. आम आदमी पक्षाने संविधानिक अधिकार जनतेला प्राप्त करून दिल्यानंतर सुद्धा मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ज्याच्याबद्दल कुठचाच विरोधक बोलत नाहीये, दिल्लीचं बजेट हे सरप्लस बजेट आहे. आपण रेव्हेन्यू लिकेज पूर्णपणे थांबवलेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने साम दाम दंडभेद, ईडी, CBI त्यांनी खरं म्हणजे 5 वर्षापूर्वीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली. नाही, मग आणि म्हणूनच म्हणून धनंजय शेवटचा मुद्दा मला सांगायचा शिंदेजी, तुम्हाला, मी तो तुमच्याकडेच मुद्दा- येतोय. मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. जसं भागवत कराडजी यावेळेला म्हणाले की तुमचे अनेक दिग्गज नेते हे जेलमध्ये होते, त्यांच्यावरती विविध जेलमध्ये प्रकारचे आरोप करण्यात आले, खोटे- त्याच्यामध्ये भाजपचा काय फायदा होता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आम्ही प्रामाणिकपणाचं राजकारण करायची भूमिका घेऊन, आम आदमी पक्ष तुम्हाला माहिती आहे की चळवळीतनं उभा राहिलेला पक्ष आहे. तर अरविंदजींची जी काही इमेज होती ती त्यांना तुरुंगामध्ये टाकून, पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकून आम आदमी पक्षाची इमेज उद्ध्वस्त करायसाठी अत्यंत विखारी डाव होता भारतीय जनता पक्षाचा. आणि म्हणून खोटे नाटे आरोप करून त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं. बरं, हे भागवत कराडांना मान्य आहे का? भागवत कराडजी, मी आपल्याकडे येतो. ज्येष्ठ नेते आहात तुम्ही, दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सर्व गोष्टी पाहत होतात. मात्र थितपणे ज्या वेळेला आप अशा प्रकारचा आरोप करतो की विविध यंत्रणांचा वापर करून दिल्ली काबीज केलेली आहे, त्यामुळे दिल्लीचं तख्त तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे, जे प्राथमिक निकाल आपण यावेळेला पाहतोय. भागवत कराडजी, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. तुम्हाला नाचताच आलं नाही, तुम्हाला युद्धामध्ये जिंकता आलं नाही, म्हणून तुम्ही आता म्हणता असं तसं केलं, ह्याला काही अर्थ नाही आहे. मी तुम्ही आरोग्याबद्दल बोललात, लॅन्डसेट जर्नल बद्दल मी समजू शकतो. मी सुद्धा एक डॉक्टर आहे. ते लॅन्डसेट हेल्थ जर्नल मला माहिती आहे काय असतं ते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, मोहल्ला क्लिनिक ठीक आहे, अवेलेबिलिटी ऑफ द डॉक्टर म्हणजे सर्दी, खोकला, पडसं, संडास लागले, उलट्या लागल्या तिथपर्यंत ठीक आहे.
पण तुम्ही हॉस्पिटलचं आयुष्यमान भारत योजनेचं काय केलं तुम्ही? 5 लाखाचं इन्शुरन्स होतं, ती योजना तुम्ही लावू दिली नाही. म्हणजे आज जनतेला समजा कुणाला हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी करायचं असेल, तर केजरीवाल मुख्यमंत्री असताना आयुष्यमान भारतची जे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिथं लावून तिथं 5 लाखापर्यंत मदत मिळाली पाहिजे होती, ती मिळू दिली नाही या सरकारने. त्याही पेक्षा 70 वर्षापेक्षा जी जास्त आहेत, कुठलाही काही उत्पन्न असो, गोरगरीब असो का, त्यांना फ्री हेल्थ ट्रीटमेंट होती, तीही लावू दिली नाही. म्हणजे एकंदरीत केंद्राच्या योजना तिथपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. यमुना नदीला त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये स्वच्छतेमध्ये दिले होते, ते कुठे गेले पैसे? काय झालं त्याचं? अशा बऱ्याच गोष्टी मला सांगता येईल, मी त्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. पण एकंदरीत शिंदे जी बोलतात ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांना विश्वास केजरीवालचा पहिल्या 5 वर्ष होता, दुसऱ्या 5 वर्षे त्यांनी निवडून दिलं, पण नंतर त्यांनी विश्वास गमावला. जनतेचे कामापासून ते दूर गेले. दुसऱ्या पक्षाच्या राजनीती, जसं काँग्रेसचा असेल किंवा दुसरे कुठलेही पक्ष असतील, तसं ते एक अत्यंत उत्साही नेते बनले आणि जनतेपासून त्यांचा नाळ तुटला. संघटनेवर त्यांचं वर्चस्व राहिलं नाही. मला सांगा, काल त्यांनी एक कंप्लेंट केली त्यांच्या नेत्यांनी की भारतीय जनता पार्टी 15 कोटी रुपये आमच्या आमदारांना देत आहेत. फालतू कंप्लेंट, काही नाही. ज्यावेळेस चौकशीला गेले त्यावेळेस काहीच नाहीये, माझी कंप्लेंट काही नाही म्हणे. असं काहीतरी बोलायचं, इलेक्शनचा ट्रंट करायचा. आता जनता जनार्दनला ते सांग नाही, कोणी असो, आमच्या सहित काम पण तुम्ही करून उपस्थित दाखवावं केलेले लागेल, मुद्दे धनंजय तरच शिंदे यांना तुम्हाला अमान्य आहे. भारतात निवडून मला देईल. सांगा, महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार तुम्ही कशा पद्धतीने पाडलं? प्रत्येक आमदाराला 50 खोके मिळालेले होते की नव्हते सर? तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या 16 आमदारांना फोन केले, त्या नेत्यांचे फोन नंबर्स आहेत, व्हॉट्सअप कॉल केलेले त्यांनी. आणि मला एक सांगा ना तुम्ही सर, आपण हे राजकारण बाजूला ठेवूया. केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे त्याने भाजपला अनुकूल पद्धतीने निवडणूक राबवली की नाही राबवली याचं उत्तर देऊ शकाल का? दिल्लीसारख्या राज्यामध्ये केंद्रीय ज्या संस्था आहे सरकारच्या, त्याचे आस्थापना आहेत, त्याचे कर्मचारी आहेत, हे सगळं असताना सुद्धा 8वा पे कमिशन, 8वा वित्त आयोग कसा काय लागू केला? त्याचा डायरेक्ट बेनिफिटरी कोण होते? तर ते दिल्लीतले सरकारी कर्मचारी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगा, तुम्ही 5 तारखेला निवडणूक होती, केंद्रीय अर्थसंकल्प 1 तारखेला होतो आणि त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये 50% मध्यमवर्गीय आहे. अर्थसंकल्पामध्ये 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्सचा, शून्य इन्कम टॅक्सचा बेनिफिट हा कोणाला मिळणार हो? आणि त्याच्यानंतर त्याचं जे तुम्ही काय मार्केटिंग केलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मला तुला सांग, तर निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख 5 तारखेच्या ऐवजी 30 जानेवारी ठेवू शकत नव्हती का? 29 जानेवारी का ठेवली नाही त्यांनी? आणि निवडणुकीच्या दिवशी ॲज युज्युअल दिल्लीतील सगळी प्रमुख वृत्तपत्र जी होती त्याच्या फ्रंट पेजवरची सर तुम्ही जाहिरात बघितली असेल. त्या जाहिरातीमध्ये मोदीजी आणि हे जे तुम्ही आचारसंहितेच्या काळामध्ये ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही मांडणी केलेली, हा आचारसंहितेचा भंग नाही आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही एवढी मेहनत केली, 5 तारखेला निवडणुकीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उघडपणे कुंभमेळ्याला जातात, बुलेट प्रूफ जॅकेट घालतात, डुबकी मारतात पाण्यामध्ये, आणि मीडिया मॅनेजमेंटची तुमची यंत्रणा जी आहे विखारी पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत धार्मिक ध्रुवीकरणासाठी तुम्ही मोदीजी ज्या पद्धतीने डुबकी मारतात त्याचं चित्रीकरण करतात, याचा मतदारांवरती परिणाम होतो की नाही याचं मला तुम्ही उत्तर द्या. त्याच्यामुळे हा फ्री अँड फेअर तुम्ही इलेक्शन केलेली नाही आहे. पूर्वी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये CBI असो, इन्कम टॅक्स असो, ED असो, यांच्या खोट्या तुम्ही धाडी पाडून आमची इमेज खराब करायचा प्रयत्न केला. आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स नव्हता म्हणून निवडणूक आयोगाला हाताशी धरून तुम्ही या पद्धतीने हे राजकारण केलं. तरी सुद्धा बघा, कोणीही अमरपट्टा सत्तेचा घालून आलेला नसतो. पंतप्रधान मोदीजी आता 75 वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहेत. त्यांना पुढच्या वर्षी ते नसतील, पुढच्या वेळेस पंतप्रधान ह्या रेसमध्ये. त्यामुळे प्रश्न हा मोदींचा किंवा भाजपचा किंवा आम आदमी पक्षाचा नाहीये. पक्ष ह्या देशातल्या लोकशाहीचा आहे, संविधानाचा आहे, या देशातल्या नागरिकाचा आहेत. आणि जी काही व्हॅल्यू दिल्ली निकालांवरती आपण अशाच प्रकारे चर्चा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी शुभम, आपल्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज येते. एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, ती म्हणजे केजरीवाल 9व्या राऊंड नंतर देखील आता 1184 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये ही आहे की 4 राऊंड फक्त बाकी आहे. म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा पराभव होण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते. तर मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे महत्वाचे नेते आहेत, ते देखील पिछाडीवर असल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, दिल्लीच्या आम आदमी पक्षाचं शीर्ष नेतृत्व अरविंद केजरीवाल 9व्या फेरीनंतर देखील आता
तब्बल 1184 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि फक्त 4 फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचं भवितव्य देखील आपल्याला धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि दुसरे आम आदमी पक्षाचे महत्वाचे नेते मनीष सिसोदिया हे देखील पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. विशाल सर, आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण थेटपणे दाखवू शकतोय 70 जागांसाठी असलेली ही खरं तर चुरशीची लढत होती. त्यापैकी 24 जागा ज्या आहेत त्या आपकडे असल्याचं दिसतंय. भाजप 46, काँग्रेसचा या ठिकाणी सुपडा साफ झालेला आहे. इतरांचं तर अस्तित्व त्या ठिकाणी दिसत नसल्याचं दिसतंय. या प्रमुख 3 पक्षांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीसंदर्भातले या पक्षांसंदर्भातले सगळे अपडेट्स आपण लोकशाही मराठीवरती सगळ्यात आधी पाहतोय. दिल्लीचा तख्त कुणाचा हे अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करतात आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकिरण देशमुख जी, आतापर्यंत आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आपण पाहिलं, कुठल्या प्रकारच्या यंत्रणांचा वापर केला गेला किंवा थेट ईव्हीएमच्या प्रश्नापासून ते अनेक मुद्द्यांनी या निवडणुका गाजलेल्या होत्या. मात्र सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जे चित्र आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय त्याचं विश्लेषण तुम्ही कशा प्रकारे करणार आहात? हे काय विजयासारखा विजय नसतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जो यश मिळत आहे ते 1998 नंतर पहिल्यांदा मिळत आहे. बरं, त्यासाठी त्यांची यंत्रणा, त्यांचं नियोजन हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं असतं हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टी इतका प्रिपेरेडनेस म्हणजे तयारी निवडणुकांची हा इतर कुठलाही पक्ष करू शकत नाही. मायक्रो प्लॅनिंग हा त्यांच्या यंत्रणेचा फार मोठा भाग आहे. हे मायक्रो प्लॅनिंग अगदी 500 मतांच्या विचारापर्यंत त्यांचं सुरू असतं. इतर राजकीय पक्षांनी त्यातून खूप बोध घेण्याची गरज आहे. त्यांची तयारी या अँगलनी झाली तर पुढच्या काळात तग धरतील. पण एक आहे की निवडणुकीमध्ये जय पराजयालाच खूप महत्व आहे. पण आपला जर 25-28 वगैरे जागा मिळत असतील तर काय आप काही संपत नाही आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळाली तरी आप काम करू शकतो. आपमध्ये तरुण नेत्यांचा भरणा खूप आहे. आणि एक मात्र मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीनं जे जे काही नियोजन केलं, सूक्ष्म नियोजन, त्याला हे यश मिळताना दिसतंय. कारण आप दिल्लीमध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. गोरगरीब, झोपडीधारक, सामान्य जनता ते असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं हा मतदार अधिकाधिक आपल्याकडे खेचून घेणं याचा अर्थ काहीतरी प्लॅनिंग मध्ये बाकी नक्कीच तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही यावेळेला. हेमलताजी, मी आपल्याकडे येईल. हेमलताताई, काँग्रेसनं आधीच हातपाय गाळलेले होते का? काँग्रेसनं देखील ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी लढणं आवश्यक होतं ते का लढताना दिसून आलंय? भाजपनं त्या ठिकाणी सरशी केलेली आहे आणि इतक्या वर्षांनंतर का होईना त्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी केलेली तयारी हे अवघा देश या क्षणाला पाहतोय. कारण दिल्लीच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. हेमलताजी, भारतीय जनता पक्षाने अतिशय सूक्ष्म नियोजन केलं होतं हे तर मान्यच करावं लागेल. आणि प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं काही माफ असतं ह्या गोष्टीवरती भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विश्वास आहे. आपण बघितलं की आपल्याला ही निवडणूक जिंकायचीच आहे आणि ती निवडणूक जिंकताना जे जे काही म्हणजे साधन सूचिता हा भाग थोडा लांब ठेवूया, पण जे जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं भारतीय जनता पक्षांनी अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं. म्हणजे स्वच्छ चारित्र्य आणि राजकारणामधला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी म्हणून अरविंद केजरीवाल असं एक नेतृत्व पुढे आलं आणि त्यावेळेला भ्रष्टाचारी नेता म्हणून त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर सहकाऱ्यांना जेलवरती टाकणं, अशा पद्धतीने त्यांचं प्रतिभाभंजन करणं असं किंवा निवडणुकीच्या तोंडावरती बजेटमध्ये चांगल्या पद्धतीची सूट देणं असो किंवा 8वा वेतन आयोग लागू करणं असो किंवा सरकारी यंत्रणा वापरून जे काही करता येणं शक्य आहे ते भारतीय जनता पक्षाने अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी केलेलं दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना जसं आता कराड सरांनी सांगितलं की आपली संघटनेला ताकद देणं, निवडून येण्याची शक्यता असणारे उमेदवार मैदानामध्ये आणणं आणि ती जी राजकीय व्यूहरचना असते ती चांगल्या प्रभावी पद्धतीने राबवणं. काँग्रेसच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेस संघटन खूप मोठं आहे, परंतु अनेक वर्ष सत्तेत राहिल्यामुळे एक प्रकारची लिथार्जी आणि प्रत्येक गोष्ट राहुल गांधींच्या भरोशावर सोडून, म्हणजे राहुल गांधींनी 4,500 किलोमीटर पदयात्रा केली, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना जोडण्याचं काम केलं, पण संघटनेनं त्यांच्याकडनं तो बोध घेतला का? अगदी एक महत्वाची बातमी, जंगपूर मतदारसंघामध्ये आता मनीष सिसोदियांचा पराभव झाल्याची सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. आम आदमी पक्षाचे महत्वाचे नेते मनीष सिसोदिया
यांचा आता जंगपुरातून पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण महत्वाचे नेते आहेत आम आदमी पक्षाचे. पहिल्या फळीतले खऱ्या अर्थानं ते नेते आहेत आणि जंगपुरातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेतच. धनंजय जी, मी तुमच्याकडे येतोय. आम आदमी पक्षाची मोठी पिछाट होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या फळीतील जे नेते आहेत त्यांचा देखील पराभव या निवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आमच्या दृष्टीने पराजय ही दुय्यम गोष्ट आहे. कारण बघा ना, 2012 साली स्थापन झालेला पक्ष आणि आम्हाला प्रत्येक वेळेला चॅलेंज देण्यात आलं आणि आज 12 वर्षानंतर राष्ट्रीय पक्ष बनतो. आमची 2 राज्यांमध्ये सत्ता होती, गुजरात आणि गोव्यामध्ये आमचे आमदार सुद्धा आहेत. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींचा सुद्धा पराभव झालेला आहे, तुम्ही विसरू नका. इंदिराजींचा सुद्धा पराभव झालेला हे सुद्धा आपण विसरूया नको. त्यामुळे देशातले जे मोठमोठे दिग्गज आहेत त्यांचे सुद्धा पराभव झालेले आहेत. परंतु जय असो किंवा पराभव असो, मला असं वाटतं की त्याच्यामुळे खचून न जाता किंवा अगदी एक्साइट न होता आपण त्याच्यातनं शिकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे ही 2020ची मॅच आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या मधला जो मार्जिन आहे तो साधारणपणे 3 ते 5% आहे. मनीष सिसोदिया ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की 1.5 वर्ष ह्या व्यक्तीला कुठचेही पुरावे नसताना जेलमध्ये टाकलं. ह्या माणसाने दिल्लीचं शिक्षणाचं मॉडेल उभं केलं, ज्याची जगभर वाहवा झाली आणि त्याला कशा पद्धतीने तुरुंगात टाकलं. जेवढे कसे काय म्हणजे अडथळे निर्माण करायचे असतील तर हा भारतीय जनता पक्षाच्या विखारी, राक्षसी, सैतानी कूटनीती करून त्यांचा पराभव केलेला आहे, अशी दिल्लीच्या जनतेची भावना तर आहे. असं तुम्हाला वाटतं? परंतु आम्ही याच्यातनं शिकणार आहोत, याचं असेसमेंट करू नक्की कुठे कमी पडलो आणि एक बरोबर असेसमेंट कडे जाऊयात. मात्र मनीष सिसोदिया यांचा पराभव ज्यांनी केलेला होता त्याविषयी मला आता खरं तर भागवत कराड यांना विचारायचं आहे. तत्पूर्वी हेमलताताई, तुमचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी मी आपल्यालाही संधी देणार आहे. त्यावेळेला कापावं लागलं कारण एक महत्वाची बातमी आलेली होती. भागवत कराड यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. तरविंदर मारवाह जे आहेत त्या ठिकाणी ज्यांनी पराभव केलेला मनीष सिसोदिया यांचा, काय तयारी त्यांनी केलेली होती आणि ज्या प्रकारे आता धनंजयजी म्हणतायत की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या यंत्रणांचा वापर करून किंवा जे मॉडेल त्यांनी तयार केलेलं होतं त्याचा पराभव त्या ठिकाणी करण्यामध्ये तुम्हाला यश येण्यामागची काही कारणं ते सांगताना दिसतात. मात्र मनीष सिसोदिया यांचा पराभव आणि तरविंदर मारवाह यांचा विजय, यावरती भागवत कराडजी. आत्ताच जे धनंजयनी थोडं विधान केलं होतं त्याच्यावर मी थोडं बोलू इच्छितो. नंतर मी मनीष सिसोदियावरती बोलेन. नक्की. नंबर 1 लक्षात घ्या, आता बजेट सेशन चालू होतं आणि बजेट सेशनमध्ये जर समजा आपण मध्यमवर्गीयाला सूट दिली, समजा आता दिली नसती, अगोदर दिली असती तर त्यावेळेस म्हणले असते महाराष्ट्राचं इलेक्शन आहे, त्याच्या अगोदर दिली असती तर त्यावेळेस म्हणले असते लोकसभेचं इलेक्शन आहे, आता याच्यानंतर 2 महिन्यांनी दिले असते म्हणले असते बिहारचं इलेक्शन आहे. म्हणून आता हे इलेक्शन्स हे सातत्यानं चालूच आहेत आणि कधी ना कधी सरकारला निर्णय घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी घेतला निर्णय. म्हणून तुम्हाला म्हणजे विशेषतः आपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना असं वाटतंय की त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं. समजा 1-2 महिने गेले तर बिहारचे इलेक्शन्स आहेत, अगोदर घेतलं तर महाराष्ट्र होतं. म्हणून हा सरकारला निर्णय काहीतरी घ्यावाच लागतो, म्हणून हा घेतलेला निर्णय आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी होतोच. त्याही पेक्षा दुसरं मला महत्वाचं सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये शेवटी जय पराजय आहे इलेक्शनमध्ये. आज भाजपा आहे, उद्या दुसरा कुठला पक्ष येईल मला सांगता येत नाही. पण निवडणूक झाल्यानंतर सातत्यानं कामाला कुठला जर पक्ष लागणार असेल तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आहे. मी परत एकदा उदाहरण देतो महाराष्ट्राचं. निवडणुका होऊन 1.5-2 महिने झाले असतील, पण आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज बूथवरती काम करतोय. प्रत्येक कार्यकर्त्याला 1000 सदस्य नोंदण्याची जबाबदारी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पदाधिकारी होणार नाही. मग ह्याच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संघटनात्मक जे काम चाललंय त्याच्यावर कोणी बघणार आहे का नाही. म्हणून हा विजय हा विचाराचा विजय आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विश्वासाचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीनं संघटनेचा केलेला कामाचा विजय आहे. आता मनीषजी सिसोदिया यांच्याबद्दल, मोहला क्लिनिक बद्दल मी बोललो होतो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल तर त्यांनी खूप चांगलं केलं. किंवा ठीक आहे, गरिबांना मोफत वीज दिला असेल, पाणी दिलं असेल, पण ॲट द सेम टाइम ते बघण्याची गरज होती की गरिबाची ताकद कशी वाढेल, 2 पैसे त्यांच्या उत्पन्नात कसा भर पडेल, गरीब हा मिडल क्लासमध्ये कसा येईल, मिडल क्लास हा हायर मिडलमध्ये कसा येईल, त्यांचे उद्योग कसे वाढतील, याच्याकडे कोणी लक्ष दिलंय का? आप पार्टीने नाही दिलेलं. बरं, आपचं दुर्लक्ष झालं का याकडे? वाटून चालणार नाहीये.
धनंजयजी 100% दुर्लक्ष झालं. त्यांनी ठीक आहे मोफत दिलं लोकांना खालच्या लोकांना, विशेषतः रिक्षा चालक असतील, स्ट्रीट व्हेंडर्स असतील, त्यांना यांचा फायदा झाला असेल. पण मी तुम्हाला समाधानाने सांगू इच्छितो, स्ट्रीट व्हेंडरसाठी जी स्कीम होती स्वनिधी योजना ती आपनं राबवली नाही. आमचं सरकार नसताना सुद्धा, मी त्यावेळेस केंद्रात मंत्री होतो लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर, तर मी स्वतः बँकेच्या बैठका घेतल्या, मी स्वतः जाऊन त्यांच्यामध्ये लोकांना पैसे कसे मिळतील ते बघायचे. म्हणजे एकंदरीत ज्या स्कीम्स आहेत केंद्रातल्या असतील किंवा आपच्या माध्यमातून राज्यातल्या असतील, आमचं लक्ष नेहमीच आहे, निवडणूक म्हणून नाहीये, या देशातला गरीब माणसाची आर्थिक परिस्थिती कशी सुधरेल, गरिबीतून तो बाहेर कसा येईल. मला तुमच्या समोर एक सर्वे सांगा. बरं, या पराभवानंतर मनीष सिसोदियाजी बोलतायत. सर्व मान्यवरांना मी थोडं थांबवतो, लगेच आपण सिसोदियांची प्रतिक्रिया ऐकूयात. पूरा के लोगों की जितनी भी चीज़ें हैं उनको हल करेंगे. बाकी तो अब बाकी देखते हैं. सर काफी टफ फाइट रही है, कैसे देखते हैं, कहाँ चूक हो गई? नहीं, अब चूक तो आपको बताएंगे एनालिसिस करके. तर जंगपुरातून सिसोदियांचा पराभव झाला, त्यानंतर या पराभवाचं निरीक्षण केलं जाईल आणि चुका शोधल्या जातील अशी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया आता मनीष सिसोदिया यांची समोर आलेली आहे. यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे यांच्यासाठी माझा एक संयुक्त प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र होते, त्यानंतर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी तुम्हा दोघांच्या पक्षाला असं वाटलं नाही का की हा जो निर्णय आहे याचा तोटा आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला सहन करावा लागेल? कारण चित्र आता तसंच दिसतंय. तर काँग्रेसचा तर दारुण पराभव झालाय आणि आम आदमी पक्षाकडे सत्ता होती, ते अनेक प्रयत्न करू शकत होते, मात्र तरी देखील दुसऱ्या क्रमांकावर सध्या पक्ष गेलेला आहे. इंडिया आघाडीमध्ये असताना असं वाटलं नाही का तुम्हाला? हेमलताजी. नाही, काय झालं की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आणि मग प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन राजकारण केलं पाहिजे ही एक भूमिका होती. पण देशातल्या अनेक राज्यामध्ये मग असं चित्र दिसायला लागलं की काँग्रेसचा वोट शेअर सातत्यानं कमी होतोय आणि तो वोट शेअर प्रादेशिक पक्षांना ट्रान्सफर होतोय. तर त्यावेळेला पक्षाला स्वतंत्रपणे लढून आपला वोट शेअर वाढवणं हे गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने मग एक असा निर्णय झाला की आता आपण निवडणुका ह्या स्वतःच्या ताकदीवरती लढल्या पाहिजेत आणि आपण परत सुरुवात केली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की दिल्ली विधानसभेला वेगळ्या पद्धतीने लढण्याचा निर्णय घेणं हे पक्षावरती कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे ते गरजेचं होतं आणि त्यामुळे तो पक्षाने निर्णय घेतला. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाला सगळ्या राज्यामधला आपला वोट शेअर जर वाढवायचा असेल तर काँग्रेसनी परत पहिल्यापासून अशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आणि त्या दृष्टीने तो निर्णय होता आणि त्यामुळे आम्हाला वेगळी निवडणूक लढावी लागली. आता तो निर्णय योग्य होता अयोग्य होता हा विषय वेगळा आहे, परंतु पक्षाचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने बळकट करण्यासाठी जे काही गरजेचं होतं ते करायला हवं म्हणून पक्षाने. हेमलताजी, तुमच्या याच वक्तव्यावर धनंजय शिंदेंनाही व्यक्त व्हायचंय. मी 4 गोष्टी सांगू इच्छितो. एक तर कराड साहेबांनी जे सांगितलं की म्हणजे दरवेळेला निवडणुका चालू असतात. सर, रिक्वेस्ट अशी होती, 5 तारखेला निवडणूक होती आणि अर्थसंकल्प 1 तारखेला झाला हो. त्या अर्थसंकल्पातल्या घोषणांचा त्या निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो की नाही याचं मला तुम्ही कृपया करून उत्तर द्या. आमची विनंती अशी होती की तुम्ही 1 फेब्रुवारीला जर अर्थसंकल्प असेल तर 31 जानेवारी म्हणा किंवा 30 जानेवारी म्हणा, 29 जानेवारी म्हणा, 1-2 दिवस अगोदर अर्थसंकल्प मांडू शकत होतात की नव्हतात. म्हणजे किंवा जर समजा 1 फेब्रुवारी ही फिक्स तारीख असेल तर निवडणूक आयोग ह्या तारखांना निवडणूक ठेवू शकत होता की नव्हता. म्हणजे निवडणूक आयोगाने ती भूमिका घेतली ती अत्यंत चुकीची होती. दुसरी गोष्ट सर, तुम्ही जे संकल्पपत्र म्हणून तुमचा जो मॅनिफेस्टो बनवलेला आहे त्याच्यातली पहिली घोषणा काय आहे? आम आदमी पक्षाने चालू ठेवलेल्या सगळ्या योजना आम्ही कंटिन्यू करणार आहोत. याचा अर्थ तुम्ही ज्या आम आदमी पक्षाच्या कार्याबद्दल टीका केलीत ती अर्थहीन टीका होती असं म्हणायचं का आम्ही, की फक्त टीका म्हणूनच टीका केलेली आहे? तिसरा, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न विचारलेला आहे, इंडिया अलायन्स हे लोकसभेपुरतं मर्यादित होतं आणि विधानसभेसाठी, स्पेसिफिकली विधानसभेसाठी प्रत्येक पक्ष वेगळी भूमिका घेत होते आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून लढले, इंडिया आघाडी म्हणून लढले नाहीत किंवा तसा प्रचार प्रसार सुद्धा केला नाहीत. आम आदमी पक्षाची भूमिका ही आघाडीची तत्व पाळणं ही नेहमीच राहिलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वागलो. याच्यात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सुद्धा तो अधिकार आहे पक्ष म्हणून. परंतु मी असं म्हणेन की काँग्रेसने शेवटच्या 15 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या
प्रचाराला अनुसरून प्रचार केला किंवा जी काही टीका केली तिचा आघाडीतला मोठा भाऊ म्हणून अशा पद्धतीने वागणं योग्य होतं का, असा जनतेच्या मनामध्ये किंवा असा विचार झाला पाहिजे. की तुम्हा सर्व पक्षीयांच्या मनातलं हे तुम्ही बोलून दाखवता. कारण म्हणजे मोठा भाऊ आहे आणि आम्ही तशी टीका केलेली हा. का, याच्याबद्दल पण विचार केला पाहिजे. कारण जर तुम्हाला असं वाटतं, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी 27 तारखेला राहुल गांधी आलेले मध्य प्रदेशमधल्या महू येथे संविधान जय भीम हा जो आणि जय बापू हा जो इनिशिएटिव्ह राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तिथे त्यांनी लॉन्च केला, त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट काय दिलं माहिती आहे तुम्हाला? आम आदमी पक्ष ही बीजेपीची बी टीम आहे. याचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही, याचं मला सांगा तुम्ही. पण तुमच्यात नसलेल्या एका म्हणजे- वाक्याचा आज म्हणजे आपला आघाडी- दिल्लीमध्ये फटका बसतोय, मग जर- याचं विचार मंथन करणार आहात का आम्ही तुम्ही? विचार मंथन करतोय, पण मला तेच म्हणायचं आहे की इंडिया अलायन्स लोकसभेसाठी होता, विधानसभेच्या दरम्यान आमच्या भूमिका वेगळ्या होत्या, तरी सुद्धा आपण एक जबाबदार नागरिक, जबाबदार राजकीय पक्ष किंवा त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि हीच गोष्ट म्हणून मी असं म्हणतो की नरेंद्र मोदीजी अमरपट्टा घालून आलेले नाहीयेत. यांना थम्पिंग मेजॉरिटी नाही मिळालेली आहे. तुमचे 2015 साली फक्त 3 आमदार निवडून आलेले, 2020 साली फक्त 8 आमदार निवडून आलेले. आम आदमी पक्ष अजूनही शेवटच्या मॅच पर्यंत आमचे चाललेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या गेल्या 10 वर्षांमध्ये ते फक्त आणि फक्त निवडणुकीचा प्रचारच करत असतात, कामं काही करत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची काय अवस्था आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही लिडरशिप कुठे तयार केलेली आहे? सेकंड लाईन दिल्लीमध्ये. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवून निवडणूक लढवावी लागत असेल तर तुमचा भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून हे तुमचं अपयश आहे की तुम्ही दिल्लीमध्ये सेकंड लाईन कमांड, नवीन लिडरशिप तयार करू शकलेले नाहीयेत. हे अपयश नाही, पण भाजप नेहमी जे आहे ते इलेक्शन मोड मध्येच असतं ना, त्यालाही आपल्याला विसरून चालणार नाही. मात्र तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला हेमलताजी, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. हेमलता ताई, सातत्यानं काय झालं तर इंडिया आघाडीचं अपयश हे राहुल गांधींच्या आणि तुमच्या माथी मारलं जात असतं, काँग्रेसच्या माथी मारलं जात असतं आणि याचाच फटका सगळीकडे बसला. हा जो सूर सध्या इतर तुमच्या बरोबर असलेल्या पक्षांचा ऐकायला मिळतो, त्रास होतो की नेमकं फक्त आता खापर फोडायचं म्हणून काँग्रेस? नाही, त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. एक सॉफ्ट टार्गेट लागतं आणि त्या पद्धतीने प्रत्येक वेळी मग तुम्हीच का? त्या पद्धतीने खापर फोडलं जातं. परंतु मी जसं सांगितलं की मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये काँग्रेस असताना बऱ्याच गोष्टी काँग्रेस पक्षाला सहन कराव्या लागतात आणि त्या भूमिकेतून काँग्रेस पक्षाची वाटचाल आहे. आमचं या देशामधलं काम करण्याचं एकच तत्व आहे की संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि ह्या देशातली लोकशाही आहे. या देशातल्या सर्व लोकांना आपापल्या मताप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी सातत्याने काँग्रेस पक्ष काम करतोय आणि हे काम करताना जे आमच्या सोबत येतात त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत, जे सोबत नाही येत त्यांच्या विरुद्ध लढणार आहोत. आणि निवडणुकीमध्ये मी जसं मगाशी बघितलं की इंडिया अलायन्स आहेच, परंतु काँग्रेसच्या दृष्टीने आमचा वोट शेअर वाढणं आणि त्या दृष्टीने आमचा ही सगळी व्यूहरचना होती. आता त्यामध्ये आम्हाला जरी यश मिळालं नसलं तरी संघटनेच्या पातळीवरती एक नवीन सुरुवात त्या दृष्टीनं ह्या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. आणि ज्या आमच्यामध्ये काही त्रुटी आहेत मी त्या मान्यच करते की ग्राउंड रियालिटी, ग्राउंड लेवलला वर्किंग, या सगळ्या त्रुटींवरती मात करून आम्हाला एक सक्षमपणे पुढे जावं लागेल. आणि त्या दृष्टीने आमचं नेतृत्व, इतर जे राज्यातलं नेतृत्व आहे किंवा देशातलं वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारं नेतृत्व आहे त्या सर्वांना एकसंघपणे बांधावं लागेल. फार मोठी जबाबदारी आहे, पण आम्हाला याच्यामध्ये चिंतन करून पुढे जावं लागेल. बरं, चिंतनाची आवश्यकता आहे. आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. या क्षणाची मोठी बातमी माझे सहकारी आपल्यापर्यंत घेऊन येतात. आपल्या समोर होते. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. राष्ट्रवादीचे 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या 23 उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 0.30 एवढेच टक्के मतदान झालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला देखील मोठा धक्का, कारण दिल्ली राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. 23 जागांवर ही निवडणूक लढवलेली होती आणि या 23च्या 23 उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याचं आपण पाहतोय. महत्वाची ही बातमी. दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहे ते आपण राजकीय 30% मतं. रवी किरण देशमुख यांच्याकडून करून घेणार आहोत. रवी किरणजी, राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. राष्ट्रवादीला वाटलेलं होतं की आपण आता या मोठ्या पक्षांबरोबर गेल्यानंतर दिल्लीमध्ये काहीतरी चमत्कार घडवणं शक्य होईल किंवा आपला एखादा तरी उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल, मात्र तसं घडत नसल्याचं स्पष्ट दिसतंय. रवी किरणजी.
असं आहे की राष्ट्रवादीलाही याची कल्पना असणार की आपला उमेदवार निवडून येणं फार कठीण आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.